आज तोंडावर होत असलेल्या नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. या निवडणुका ज्यांच्या नेतृत्वाखाली लढण्यात जाणार आहेत, परभणी जिल्ह्याच्या आपल्या नेत्या मेघना दीदी बोर्डीकर. दीदी भारतामध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. आणि कालच तुम्ही त्या कार्यक्रमाला उपस्थित होता, शहा साहेबांनी सांगितलं की ट्रिपल इंजिनचं सरकार आणायचं, म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि ह्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सरकार. आज भारतीय जनता पार्टी आपल्या परभणीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्या नेतृत्वाखाली काम करत आहे, वाढलेली आहे. आणि भारतीय जनता पार्टीचा उगम हा गंगाखेड तालुका, गंगाखेड शहरामधून झाला आहे. आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त अगोदर जर भारतीय जनता पार्टी कुठं जर प्रबळ झाली असेल तर ती आपल्या गंगाखेड तालुक्यामध्ये झाली. म्हणून दिदी आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं गंगाखेड विधानसभेतील मग नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, आपण जर या सर्व कार्यकर्त्याच्या पाठीमागे आपण तन मन धनानं जर पाठीमागे उभा राहिला तर आपला नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीवर आपला झेंडा भारताचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्हाला मी वचन देतो. दीदी मागच्या काही दिवसांमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. आपण महाराष्ट्रात जरी महायुतीचं सरकार असेल तरी आपल्याला भारतीय जनता पार्टीला सर्व कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की आपल्याला स्वबळावर निवडणुका लढवायच्या. आणि माझी तुम्हाला विनंती राहील दीदी, कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये असेल, गंगाखेड विधानसभेमध्ये असेल, आपण कोणासोबतही युती करू नका. आपल्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना संधी द्या. आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गंगाखेड शहरामध्ये नगरपालिका तुम्हाला आम्ही ताब्यात आणून दाखवू. त्याचबरोबर गंगाखेड विधानसभेच्या ज्या एकूण 17 जागा आहेत, 17 पैकी दिदी तुम्हाला आम्ही 10 ते 12 जागावर भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषदचे आम्ही उमेदवार निवडून आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि नक्की आपले उमेदवार निवडून येते. फक्त एकच विनंती आहे की आपण सर्वांच्या पाठीमागे आपण ताकदीने उभा राहा. गंगाखेड विधानसभा मध्ये आपण जसं ताकदीने पाठीमागे उभा राहणार आहे, आम्ही मंचावरचे सगळे, मग रब्दडी मामा असतील, डॉक्टर सुभाष कदम असेल, रामपुरजी मुंडे असतील, दादी मामा असतील, सर्वजण आम्ही जे कोणी उमेदवार आहेत प्रत्येक, मग नगरपालिका असेल, जिल्हा परिषद, पंचायत समिती, त्याच्या पाठीमागे आम्ही सुद्धा ताकदीने उभा राहणार आहोत. फक्त आम्ही पुढं आणि तुमचा फक्त आशीर्वाद आमच्या पाठीमागे राहू दे. आम्ही आपल्याला नक्कीच यश मिळेल, याच्यात काही कुठलंही दुमत नाही. दुसरं दिदी, आज आपण पालकमंत्री आहात. पालकमंत्री म्हणून आज आपण गंगाखेड शहर ग्रामीणला आपल्याला आपण जनता दरबारासाठी वेळ दिला. रामप्रभूजी मुंडे साहेबांचं मत असं होतं की गंगाखेड शहरामधल्या ज्या ज्या काही अडचणी आहेत तिथे आपण जर आलात तर त्या सुट्ट्याला अजून थोडीशी गती मिळेल. आणि प्रत्येकाच्या ज्या शहरातील असतील, ग्रामीणच्या खूप अडचणी आहेत, मग त्या कुठल्या पंचायत समितीच्या आहेत, कुठल्या पोलीस स्टेशनच्या आहेत, कुठल्या दवाखान्याच्या असतील, ज्या ज्या वेगवेगळ्या अडचणी, तर ह्या सगळ्या अडचणी ज्याच्या आहेत त्यांनी आता हा कार्यक्रम झाल्याच्या नंतर कापसे मंगल कार्यालयामध्ये दिदींकडे लेखी कुठली अडचण असेल तर दिदींना सोडवावी द्यावी. आणि दिदी त्या सर्व अडचणी सोडवल्याशिवाय राहणार नाही. फक्त आपल्याला एकच करायचं की येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये दिदींना आपल्याला यश मिळवून देऊन, दिदीच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी मागच्या कधीच नाही यश मिळालं तेवढं आपल्याला या निवडणुकीत दिदीला यश मिळवून द्यायचंय. आणि आपण सर्व देतात आणि आजपासून सर्व निवडणुकीला सामोरं जायचंय या दृष्टीने कामाला लागतात. एवढंच मी आपल्या सर्वांकडून आशा बाळगतो. आणि आपण एवढ्या संख्येनं आजच्या या संवाद बैठकीला उपस्थित राहिला त्याच्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि इतर सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.